तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता इकडं नयनतारा घरी अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते, पण तेवढ्या वेळामध्ये ऋषी धावत पळतच घरी येतो आणि म्हणू लागतो, आई तुला काय झालंय, तुम्हाला इतकी अस्वस्थ का वाटत आहे. त्यावेळी नयनतारा म्हणू लागते की ऋषी तू आता बस न बरं, मला तुझ्याशी न खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर मग नयनतारा ऋषी सोबत काहीतरी बोलणार असते. तेवढ्याच वेळामध्ये कामिनी, रागिनी आणि तिथं अनिका येत असतात. आता त्यांना बघून तर नयनताराला धक्काच बसतो. आता राधिका विचारात पडते की आईंना तर ह्या तिघी जणी अजिबात आवडत नाही, मग ह्या इथे काय करताय. आईंना तर यांना बोलवलं नसेल, बापरे कशासाठी आल्यात आता काय माहिती. आता त्यानंतर लगेचच प्राजक्ताही मात्र त्यावेळी तिथे येते. आता अनिका लगेचच ऋषीची चौकशी करू लागते आणि मग त्यानंतर नयनतारा रागानेच बघत असते. पण आता कामिनी सांगू लागते की आम्ही न तुमच्यासाठी ना एक मोठं सरप्राईज प्लॅन करून घेऊन आलो आहे आणि तुम्हाला खूप मोठी गुड न्यूज पण द्यायची आहे. हे ऐकून तर घरच्यांना धक्काच बसतो. नयनतारा तर खूपच घाबरलेली असते. कामिनी लगेच ती मिठाई घेऊन ऋषीकडे त्याला भरवण्यासाठी जात असते आणि ऋषी म्हणू लागतो की खरं तर गुड न्यूज काय आहे पहिले ती सांगा ना. त्यानंतर मग लगेचच कामिनी म्हणते, अरे ऋषी थोडासा धीर धरणं, मी सगळं काही सांगणार आहे, पहिले तू मिठाई तर खा. आणि मग त्यानंतर कामिनी म्हणते, माझ्या अनिकाला पण तू मिठाई भर. पण त्यावेळी ऋषी स्पष्टपणे नकार देत असतो. त्यावेळी कामिनी नयनताराला म्हणू लागते, आता ऋषीचं तर जाऊ द्या, पण तुम्ही तरी माझ्या अनिकाला मिठाई भरवसान ना, कारण की आता इथून पुढं ना बाकीच्यापेक्षा ना तुमचा तिच्यावर जास्त हक्क राहणार आहे. आणि त्यावेळी मग नयनतारा मान डुलावतच हो म्हणते आणि मग ती अनिकाला मिठाई भरण्यासाठी जात असते. तर हे सगळं बघून ना घरच्यांना आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर ऋषी म्हणू लागतो की मॉम मला तू सांगणार आहे का, मला तू इतक्या घाई गडबडीनं घरी कशासाठी बोलवलं होतं. मग ऋषी म्हणू लागतो की खरं तर आईनं मी माझे महत्त्वाचे कामं सोडून घरी आलो आहे. तुला आता सांगायचे असेल तर सांग, नाही तर मी माझ्या कामासाठी निघून जातो. पण आता नयनतारा काहीतरी बोलणार असते. तेवढ्याच वेळात कामिनी सांगू लागते, अरे ऋषी थांब ना थोडा वेळ, मला ना तुम्हाला ना खूप आनंदाची बातमी द्यायची आहे. पण तेवढ्याच वेळामध्ये मग त्यावेळी रोहितही घरी येत असतो. आता रोहित म्हणू लागतो, तुम्ही तिघी जणी इथे काय करताय. त्यावेळी कामिनी सांगू लागते, अरे थोडा वेळ थांबा तरी, मला ना तुम्हाला सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे, म्हणून तर आम्ही इकडं आलो आहे. आता ती सांगू लागते की माझ्या अनिकाचं ना लग्न ठरलं आहे. आता हे सगळं ऐकून घरच्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो. मग त्यावेळी लगेचच रोहित म्हणतो, अरे बापरे अनिकाचं लग्न, सॉरी पण मला तसं म्हणायचं नव्हतं, पण हिचं लग्न कुणासोबत ठरलंय ते तरी सांगा. आता त्यावेळी कामिनी म्हणते, आता दुसरं तिसरं कोण असणार आहे रोहित, आपल्या ऋषीसोबत हिचं लग्न ठरलं आहे. आणि मग ते सगळं ऐकून तर घरच्यांच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. ऋषीला तर खूपच मोठा धक्का बसतो. त्यावेळी ऋषीला तर काय बोलावं काही कळतच नसतं. तो फक्त नयनताराकडेच बघू लागतो. आता त्यावेळी कामिनी सांगू लागते, खरं तर नयनताराने आणि मीच ठरवलं आहे की आता तुमच्या दोघांचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं म्हणून. आता त्यावेळी ऋषी म्हणू लागतो, आई मला खरं खरं सांग की तू हे करू शकत नाही, तू हे असं सगळं काही केलं आहे का गं. त्यावेळी रोहितही म्हणू लागतो, आई अनिकाला तू तुझी सून करून घेशील ना, माझा तर विश्वासच बसत नाहीये, मला ना आता तुझ्याकडूनच खरं खरं ऐकायचं आहे. पण त्यावेळी नयनतारा काहीच बोलत नाही, ती शांतच राहते. तर दुसरीकडे कमळी इकडे अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. आता ती विचार करू लागते की ऋषी सरनंच मला इथं भेटायला बोलवलं आणि अचानक असं घरी निघून गेले, काही झालं तर नसेल ना, अजून यांना यायला किती वेळ लागेल काय माहिती. मी काय करते, हॉस्टेलवर गेल्यापेक्षा ना इथंच त्यांची वाट बघत बसते, थोड्या वेळाने का होईना ते घरी इकडे नक्कीच येतील. आणि मग त्यानंतर कमळी म्हणू लागते की अचानक गेलेत बाबा, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. आणि मग त्यानंतर कमळी तिथेच बसून राहते. मिनी अनिकाला म्हणू लागते, अनिका आता टेन्शन घेऊ नको बरं का, हे घर आता तुझंच आहे, तुला हवं तिथं बस, तुला हवं ते कर. आणि त्यावरती अनिकाही हसून हो म्हणते. त्यानंतर ऋषी म्हणू लागतो, आई सगळं काय चालू आहे मला खरं खरं सांग ना गं. आणि मग त्यानंतर परत एकदा कामिनी मधीच बोलते, म्हणू लागते, हो सगळं काय व्यवस्थितपणे तुम्हाला सांगणार आहे आम्ही, तुम्ही पहिले आता मिठाई खा आणि मस्तपैकी तोंड गोड करून घ्या. आता त्यानंतर ती प्रत्येकाला मिठाई भरवत असते. आणि मग जेव्हा ती प्राजक्ताकडे जाते तेव्हा तर नयनतारा तर खूपच घाबरते. पण आता कामिनी म्हणू लागते, खरं तर प्राजक्ता तू आमच्या आता अनिकाची नणंदबाई होणार आहे, आता तर तुला तोरा गाजवायलाच पाहिजे ना. त्यानंतर मग परत कामिनी मात्र ऋषीकडे येते, म्हणू लागते, ऋषी हे बघ आता ना रागिनी, कामिनी, नयनतारा आणि अनिकाने आम्ही असं ठरवलं आहे की आता तुमचं लग्न ना लवकरच करायचं आहे. आता काही दिवसामध्ये तुमचा साखरपुडा उरकून टाकू आणि मग त्यानंतर लग्नही होईल. ऋषी फक्त त्यांच्याकडे रागाने बघत असतो.
त्यावेळी ऋषी म्हणू लागतो, खरं तर लग्न म्हणजे काय, तुम्हाला हा खेळ वाटतो का? दोन परिवाराने एकत्र येणं, परिवाराचं तरी जाऊ द्या, पण दोघांकडून पण होकार पाहिजे तरच हे लग्न होत असतं. त्यानंतर फक्त त्या अनिकाला माझ्यासोबत लग्न करायचं ना, मला अजिबात अनिकासोबत लग्न करायचं नाही. मुळात मला ही मुलगी आवडतच नाही. त्यावेळी अनिका तर खूपच चिडते. तिला राग येत असतो ऋषीच्या बोलण्याचा. त्यानंतर मग रागिनी तिची समजूत काढते, म्हणू लागते, अनिका बेबी तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही तुझ्या मनासारखंच होणार आहे. त्यानंतर ऋषी परत विचारू लागतो की आई मला खरं खरं सांग, हे काय चालू आहे? मला ना त्या सोबत अजिबात लग्न करायचं नाही आणि मी ते करणारही नाही, कारण की मी ते मुलीला ना माझ्या तशा नजरेनं मी कधी बघितलंच नाही. ते फक्त माझी स्टुडंट आहे ना, मी तिला तितकंच भेटतो, त्याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये काहीच नाही. त्याच्यामुळं मला ना तिच्यासोबत अजिबातच लग्न करायचं नाही. आई आता तू हे सगळं थांबव, मला खरं खरं सांग. त्यानंतर मग प्रीत मात्र नयनताराला विचारू लागतो, आई आता खरं खरं सांग, हे सगळ्याबद्दल बाबांना माहीत आहे का तू एकटीनंच हा निर्णय घेतला आहे? आता त्यावेळी नयनतारा म्हणू लागते, हो तुम्ही जे ऐकताय ना ते खरं आहे. माझी सून म्हणून अनिकाच योग्य आहे आणि ऋषी तुझा अनिकासोबतच लग्न होणार आहे. तर नयनताराचं हे बोलणं ऐकून सगळेजण घरातले एकमेकांकडे बघू लागतात. दुसरीकडे कमळी बराच वेळ बसली आणि ऋषीची तिनं वाटही बघितली, पण आता ऋषी आला नाही म्हणून ती हॉस्टेलवर जाण्यासाठी निघत असते. त्यावेळी अनिका म्हणू लागते की बघ ऋषी, आजपासून ना तू फक्त माझा आहे, मी तुला कुणासोबतच शेअर करणार नाही. तुला माहिती आहे ना त्या गोष्टीबद्दल मी किती पॉझिटिव्ह आहे म्हणून. आता त्यावेळी अनिकाच्या अशा बोलण्यामुळे ऋषीला तर खूपच राग येतो. तो खूप रागाने तिच्याकडे बघू लागते. घरातले इतर जण अनिकाकडे खूपच रागाने बघू लागतात. त्यावेळी मध्येच लगेच नयनतारा म्हणू लागते, हो ऋषी, तुझी बायको म्हणून अनिका आणि माझी सून म्हणून मला अनिकाच हवी आहे, कारण की तीच योग्य मुलगी आहे आपल्या घराण्याची सून होण्यासाठी. आता हा माझा फायनल डिसिजन आहे. आता त्यावेळी ऋषी म्हणू लागतो, हो तुझा डिसिजन तर तू ऐकला आहे, पण माझा पण ऐक ना, माझाही फायनल डिसिजन आहे की या मुलीसोबत मी अजिबात लग्न करणार नाही. आता नयनतारा त्याची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण ऋषी मात्र ऐकायला तयारच नसतो. त्या दोघांमध्ये ना खूप वाद व्हायला सुरुवात होती. त्यानंतर ऋषी तर काय घराच्या बाहेरही जात असतो आणि नयनताराही मात्र त्याच्या पाठीमागे त्याला समजावण्यासाठी जाते, पण तितक्यात तिला अटॅक येतो आणि ती चक्कर येऊन खाली पडते. आता नयनताराला चक्कर आली हे बघून सगळेजण घाबरत असतात. तेवढ्याच वेळामध्ये लगेच ऋषी पण परत माघारी येतो. नयनताराला तिच्या रूममध्ये घेऊन जाता आणि लगेच डॉक्टरांना फोन करता. आता त्यावेळी रागिनी, कामिनी आणि अनिका बाहेरच उभा राहतात. त्या विचार करू लागतात की नयनताराला काही व्हायला नको, नाहीतर उगाच हे लग्न थांबेल. आणि मग त्यानंतर डॉक्टर आल्याच्या नंतर डॉक्टर नयनताराला चेक वगैरे करत असतात. ते सांगू लागतात, आता तरी यांची तब्येत थोडी ठीक आहे, पण यांना टेन्शन येईन असं तुम्ही आता काहीच करू नका. तिनं खूप काही टेन्शन घेतलं आहे म्हणून त्यांचा बीपीनं खूप लो होतोय, वाढतो, त्याच्यामुळेच त्यांना असा अटॅक आला आहे. त्यानंतर मग डॉक्टर तिथून जाण्यासाठी निघत असते. ऋषी त्यांच्या पाठीमागे बाहेर येतो. त्यावेळी कामिनी म्हणू लागते, ऋषी हे सगळं झालंय ना, हे फक्त तुझ्यामुळेच झालंय. नयनताराने तुझी किती समजूत काढली तरीही तू ऐकला नाही. तू जर ऐकलं असतं ना तर हे सगळं झालंच नसतं. त्यावेळी ऋषी म्हणू लागतो, तुम्हाला नाही याच्यामध्ये बोलण्याचा काहीच अधिकार नाही, हे आमचं फॅमिली मॅटर आहे, मी आणि माझी आई हे सगळं काही बघून घेऊ. त्यावेळी मग कामिनी शांतच बसते. लगेचच ऋषीला एक मेसेज येतो की कमळी अजून हॉस्टेलवर आलेली नाही. आता ऋषी घाबरतो आणि लगेच कमळीकडे जाण्यासाठी निघत असतो. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे. लगेच अनिका आणि ऋषी जेव्हा कॉलेजला येत असतात तेव्हा अनिका सगळ्या फ्रेंड देखत सांगत असते, तुम्हाला माहिती का, आता ऋषीचं आणि माझं लग्न होणार आहे. आता आम्ही लवकरच साखरपुडा करू आणि त्याच्यानंतर फायनली आमचं लग्नही होईल. आता बाकीच्या मैत्रिणीला खूप भारी वाटत असतं, पण ज्या काही कमळीच्या साईडच्या मैत्रिणी असतात त्यांना तर धक्काच बसतो. आता त्यावेळी त्या अनिकाच्या मैत्रिणी म्हणू लागतात, ऋषी सर तुम्ही ना आज अनिकाला प्रपोज करून दाखवा, मलाही बघायचं आहे, आम्हालाही बघायचं आहे की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे म्हणून. आता ऋषी तर जास्तच वैतागतो, तो खूप चिडतो, त्याला ना अनिकाचा खूप राग येतो. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये अजून काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.